Hello everyone. In previous lecture of pharmacology and toxicology, we started the new category, that is drug acting on cardiovascular system. Okay. So in previous lecture we completed a first part of this chapter, that is cardiotonic drugs. Okay. So in cardiotonics category we see in detail about the digitalis drug, that is which is also known as cardiac glycosides. Okay. So we must go through the mode of action, pharmacological actions, then their synergistic effect along with the calcium ions, then requirement of potassium supplement while the digitalis therapy, then pharmacokinetic features of digitalis, then along with the adverse effect which is associated with digitalis along with its toxic effects, okay, and digitalis toxicity and their treatment. Then we must see in detail about the various preparations along with their doses of digitalis, and then therapeutic uses of digitalis amongst the different kind of disease which is associated with heart. Okay. So from today's onward we started the new part of this same category, that is drug acting on cardiovascular system, that is anti-arrhythmic drugs. Okay. So the name itself indicate that anti, it is nothing but the against, arrhythmic, it is nothing but it is associated with arrhythmia disorder. Okay. So arrhythmia, it is generally related with rhythm of heart. Okay. So arrhythmia, it is nothing but the alterations into the rhythm of heart. Okay. सो तुम्हाला प्रिव्हियस इयर ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीमध्ये हार्ट जी सिस्टीम आहे ती इन डिटेल झालेली आहे. ओके. मीन्स ॲनाटॉमिकल फीचर ऑफ हार्ट्स अलॉंग विथ देअर फिजिओलॉजी, मीन्स देअर वर्किंग इज ऑल्सो इन्क्लुडेड इन दॅट. ओके. सो तुम्हाला तुम्ही हार्टचं जो रिदम आहे, हार्टचा जो बीट आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रोसेस होतात आणि मग बीट कसा फॉर्म होतो, ही सगळी प्रोसेस तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ओके. तरीसुद्धा आपल्याला अँटी अरेथमिक ड्रगची ॲक्शन, मोड ऑफ ॲक्शन समजून घेण्यासाठी आपल्याला हार्टचा जो रिदम आहे, त्याची कार्डियक सायकल जी आहे, त्याची ईच अँड एव्हरी प्रोसेस माहीत असणं गरजेचं आहे. ओके. कारण का आपल्याला जर प्रत्येक प्रोसेस, प्रत्येक स्टेप जर कार्डियक सायकलची माहीत असेल तरच आपल्याला हे जे अँटी अरेथमिक ड्रग आपल्याला बघायचे आहेत त्याची ॲक्शन तुम्हाला इझिली समजू शकते. ओके. सो त्याच्यामुळे आपण आत्ता फक्त जस्ट रिव्हिजन करूया की जे तुम्हाला प्रिव्हियस इयर HAPच्या सब्जेक्टमध्ये झालेलं आहे. ओके. सो अँटी अरेथमिक ड्रग्स मीन्स अ ड्रग यूज इन द ट्रीटमेंट ऑफ अरेथमिया डिसऑर्डर. ओके. So before seeing the anti-arrhythmic drug, we must know about what is mean by arrhythmia disorder. Okay. Arrhythmia म्हणजे नक्की काय होतं आहे तर अल्टरेशन्स इन टू द रिदम. ओके. सो आपल्याला माहिती आहे की आपलं जे हार्ट आहे ह्युमनचं ते काय आहे, इट हॅविंग अ ऑटोमॅटिसिटी अँड ऑल्सो रिदमिसिटी. ओके. म्हणजे आपलं हार्ट जे आहे ते ऑटोमॅटिक त्याचं फंक्शन सुरू असतं, म्हणजे त्याचं सेल्फ कंट्रोलने त्याचं फंक्शन सुरू असतं. ओके. म्हणजे हार्ट जर आपण बॉडीपासून सेपरेट केलं गेलं तरी ते ऑटोमॅटिक बीट होत राहतं. ओके. म्हणजे त्याचं जे नॉर्मल वर्किंग आहे ते ऑटोमॅटिक आहे. ओके. सो त्याच्यामुळे हार्टकडे ऑटोमॅटिसिटी ही एक प्रॉपर्टी आहे. ओके. अलॉंग विथ द रिदमिसिटी. ओके. सो इट हॅविंग देअर ओन रिदम. ओके. सो इन लब अँड डब साऊंड इट बीट्स, राईट. So in normal individual 72 beats per minute it is a normal heart rate. Okay. And it ranges in between 60 to 100 beats per minute, right. सो अँड अरेथमिया या कंडिशनमध्ये काय होतं आहे, हे जे नॉर्मल रेंज इथे मेन्शन केलेली आहे 60 to 100 beats per minute. ओके. सो इन धिस अरेथमिया कंडिशन्स देअर विल बी अ अल्टरेशन ऑफ रिदम. ओके. सो अल्टरेशन होतं म्हणजे काय होतं आहे, अल्टरेशन होतं आहे म्हणजे आयदर द बीट्स आर गेट इन्क्रीज्ड और इट मे बी अ डिक्रीज इन टू द बीट काउंट. ओके. वी कॅन नॉट कन्क्लूड दॅट इट डिपेंडिंग अपॉन द विच टाईप ऑफ अरेथमिया इज देअर. ओके. सो आपल्याला पुढे अरेथमियाचे टाईप इन डिटेल बघायचे आहेत, पण कोणत्या टाईपचा अरेथमिया आहे त्याच्यावर डिपेंड आहे की हार्टबीट इन्क्रीज होणार आहेत की डिक्रीज होणार आहेत. पण दोन्ही ज्या कंडिशन्स आहेत त्या अरेथमियामध्ये पॉसिबल आहेत. ओके. आयदर इन्क्रीज और आयदर डिक्रीज और कॉम्बिनेशन ऑफ बोथ इन इरेग्युलर मॅनर. ओके. सो जनरली अरेथमिया
हा डिसऑर्डर समजून घेण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपण हार्टचं ते नॉर्मल फंक्शनिंग आहे कार्डियक सायकल ते जस्ट रिवाईज करूया. ओके, ऑलरेडी तुम्हाला फर्स्ट इयरला झालेला आहे. आता फक्त आपण एक रिव्हिजन करून घेऊया. ओके, सो हिअर इट इज इन दिस इमेज मेन्शन द कार्डियक सायकल. Okay, so cardiac cycle first step is mentioned over here, that is first venous return to the right atrium. Okay, means from superior and inferior vena cava this venous blood volume enters into the right side of heart, right atrium. Okay, next second step is that the venous flow arrives in the right ventricle. Okay, so after the pouring this blood from the superior and inferior vena cava into the atrium, this blood passes to the right side of ventricles. Okay, next is that venous blood is sent in the lungs via pulmonary arteries. Okay, so after filling the ventricles, right side of ventricles, then after a contraction of ventricles may causes this blood get poured into the pulmonary arteries, and that arteries carries this deoxygenated blood towards the lungs. Okay, सो आत्तापर्यंतचे जे आपण 3 स्टेप बघितल्यात 1, 2 and 3. सो ह्या तिन्ही स्टेपमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि ते ब्ल्यू ॲरोजने इंडिकेट केलेलं आहे. ओके, लंग्सकडे ब्लड गेल्यानंतर काय होतं, लंग्स ते ब्लड प्युरिफाय करतं. ओके, देन फोर्थ स्टेप इज देअर, दॅट इज आफ्टर ऑक्सिजनेशन इन द लंग्स द ब्लड रिटर्न्स टू द लेफ्ट ॲट्रियम. ओके, एकदा का ब्लडचं प्युरिफिकेशन झालं लंग्सकडे की मग पल्मोनरी व्हेन थ्रू ते लेफ्ट साईडला ॲट्रियम पोर्शनमध्ये येऊन पोर केलं जातं. ओके, फिफ्थ स्टेज इज दॅट रेड ब्लड अराइव्ज इन द लेफ्ट व्हेंट्रिकल. ओके, त्याच्यानंतर काय होतं की हे ब्लड जे आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकलमधून त्याची एंट्री जी आहे ती लेफ्ट ॲट्रियममधून त्याची एंट्री जी आहे ती लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये होते. ओके, अँड लास्ट स्टेप इज दॅट red blood is sent in the arteries to the tissues. Okay, then after contraction of this ventricle, the left ventricle get contracted and this blood, oxygenated blood, push or pump into the aorta region. Okay, and this aorta through their multiple branches passes the blood or circulate this blood to the different system of body. Okay, so this is an नॉर्मल कार्डियक सायकल. ही एक कार्डियक सायकल झाली. ही पूर्ण प्रोसेस होईपर्यंत एक बीट होतो. ओके, सो आता आपण ॲनिमेशन व्हिडिओ बघूया की जे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जे प्रिव्हियस इयरला जे काही हार्टचं ते वर्किंग तुम्हाला झालेलं आहे ते तुम्हाला रिवाईज होईल. ओके, सो जर तुम्हाला जर कोणता पॉईंट लक्षात नसेल किंवा जर तुम्हाला आता काय आठवत नसेल तर त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुमच्या क्लिअर होऊन जाईल. ओके, सो आपण एक सिम्पल ॲनिमेशन व्हिडिओ बघूया की ज्याच्या थ्रू तुम्हाला कळेल की हार्टचं वर्किंग कसं होतं. ओके, now here we see through the animation video, that is how our heart is working. Okay, our heart is an important component of cardiovascular system. It creates pressure every time it beats. This pressure moves the blood to every cell in our body. Now let us see what is cardiac cycle. The sequence of events in a single heartbeat is known as cardiac cycle. This cycle involves the systole or contraction and diastole or relaxation of atria and ventricles. Look at this figure. In this, you can make out that all the 4 chambers of heart are in relaxed stage. That is, joint diastole stage. Now you will observe here that bicuspid and the tricuspid walls are open. So what will happen? The blood will flow from the pulmonary vein and vena cava to left and right atrium respectively. Right? Now, the arterial systole is initiated when SA node sends out an electric signal. During arterial systole, the atria undergoes a continuous contraction which forcefully passes the blood into the ventricles through tricuspid and the bicuspid walls. Ventricular systole begins when ventricles are filled with blood. The AV node, as shown here, picks up the signal and then conducts it throughout the ventricles. This stimulates the ventricular contraction, and as the ventricular contraction increases, the ventricular pressure causes the closure of AV valves. Now this continuous contraction
causes the further increase in ventricular pressure. What will happen because of this? It will open the semilunar valves and the blood flows into the pulmonary artery and the aorta. Now this closing of AV valves here results in producing the first heart sound, lump. Now observe here that ventricles are in relaxed state now. During ventricular diastole, the ventricles relax, arterial pressure falls and blood begins to flow back into the ventricles. This reversal of pressure causes the semilunar valves to shut, producing the second heart sound, dub. So now you know what produces the sound dub dub. Meanwhile, the atria have been filling with the blood, and as the ventricles relax, blood flows from the atria into the ventricles, forcing the AV valves to open again. Dijak. Okay, so I think you have to clear the concept regarding the cardiac cycle. Okay, so this cardiac cycle happen, there will be a graph which is observed into the ECG, that is electrocardiograph. So in this graph you have to got a 4 points, that is P, Q, R, S, T. Okay, so this also this P waves, QRS, then T wave. So you already familiar with this. Okay, so anatomy मध्ये तुम्हाला हे जे आहे P wave, then QRS interval, then T wave. Okay, so हे जे आहेत हे पीक कसे येतात, काय येतात, कोणती प्रोसेस होते, ॲक्शन पोटेन्शियल म्हणजे काय, ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झाल्यामुळे मग डिपोलरायझेशन होतं, देन passes to the repolarization, then furthermore repolarization is there and one beat heartbeat cycle is completed. Okay, so हे तुम्हाला ऑलरेडी HAP मध्ये झालेलं आहे. ओके, सो हिअर इट इज वी जस्ट रिवाइज इट what is the meaning of this PQRST. Okay, so P wave is observed into the ECG, that is electrocardiogram. So P wave depolarization of atria in response to the SA node and T-ring. Okay, so depolarization, it is nothing but the contractory effect. Okay, so by the entry of facility entry of positive ions, there will be a causing of depolarization. जेव्हा इंट्रासेल्युलर रिजनला पॉझिटिव्ह आयन्सचं चार्ज जेव्हा जास्त होतं तेव्हा डिपोलरायझेशन होतं आणि त्याचा इफेक्ट काय मिळतो तर कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके, सो पी वेव्ह जी इथे तुम्हाला मिळालेली आहे फर्स्ट वेव्ह, त्याच्यामध्ये कशामुळे मिळालेली आहे ती तर डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रियल इन रिस्पॉन्स टू एस ए नोड ट्रिगरिंग. ओके, सो एस ए नोडमधून जेव्हा इम्पल्सचं ट्रिगरिंग सुरुवात होतं दॅट रिझल्ट्स इन टू अ डिपोलरायझेशन इफेक्ट. ओके, अँड दॅट कॉजेस द पी वेव अरायझेस इन टू द इलेक्ट्रोकार्डियोग्राम. ओके, नेक्स्ट पी आर इंटरवल इज देअर. ओके, so P, Q, R. So here it is the interval, that is space between the P and R is that PR interval. So delay of AV node to allowing of ventricles, allowing filling of ventricles. Okay, so हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय मधला रिलॅक्सिंग टाईम की ज्याच्यामध्ये काय आहे की वेंट्रिकल्स जे आहेत ते रिलॅक्स आहेत आणि त्या रिलॅक्सिंग टायमिंगमध्ये वेंट्रिकलचं फिलिंग होतं, म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड पोर केलं जातं. ओके, मीन्स पी वेवला ॲट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे आणि ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ ॲट्रिया पी आर इंटरवलला वेंट्रिकलचं फिलिंग होतं. राईट, देन QRS कॉम्प्लेक्स इज देअर. ओके, सो काय होते QRS कॉम्प्लेक्स कधी मिळणार आहे. सो डिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल्स ट्रिगर्स मेन पंपिंग कॉन्ट्रॅक्शन्स. ओके, सो QRS या पॉईंटला काय होणार आहे, या इंटरवलला QRS कॉम्प्लेक्सला काय होतं तर वेंट्रिकल्समध्ये डिपोलरायझेशन होतं. ओके, डिपोलरायझेशन झाल्यामुळे काय होणार आहे, वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे, दे पंप द ब्लड. राईट, सो ट्रिगर्स द मेन पंपिंग कॉन्ट्रॅक्शन ॲक्शन ऑफ दॅट वेंट्रिकल्स. ओके, नेक्स्ट इज दॅट ST सेगमेंट. ओके, सो ST इंटरवलच्या मध्ये QRS झाल्यानंतर जो इंटरवल मिळणार आहे ST सेगमेंट. सो बिगिनिंग ऑफ वेंट्रिकल रिपोलरायझेशन शुड बी फ्लॅट. ओके, सो इट इज नथिंग बट द तेव्हा काय होणार आहे, वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे वेंट्रिकलमधून ब्लड जे आहे ते आर्टरीजमध्ये ॲओर्टामध्ये एंटर होणार आहे. ओके,
मग त्याच्यानंतर जे फेज स्टार्ट होणार आहे तेव्हा काय होणार आहे, बिगिनिंग ऑफ व्हेंट्रिकल रिपोलरायझेशन, म्हणजे व्हेंट्रिकलचं रिपोलरायझेशन व्हायला सुरुवात होते. ओके, सो रिपोलरायझेशन हे जनरली निगेटिव्ह आयनच्या एंट्री झाल्यामुळे होतं. पॉझिटिव्ह चार्ज कमी झाल्यानंतर निगेटिव्ह आयनची एंट्री जास्त होते आणि निगेटिव्ह आयन्सच्या ॲक्युम्युलेशनमुळे रिपोलरायझेशन होतं. आणि रिपोलरायझेशन इट इज नथिंग बट इट पजेस द रिलॅक्सेशन ऑर डायलेशन इफेक्ट, राईट. सो ST segment is nothing but the dilation of that ventricles. Okay, next T waves is arises into the electrocardiogram that indicates the ventricular repolarization is there. Okay, so ST segment which facilitates the beginning of ventricles relaxation, dilation. Okay, and T waves that indicates the ventricular repolarization, that is complete relaxation of ventricles. Okay, so this is the meaning of PQRST. Okay, that is electrocardiogram. Okay, so हार्टचे जे बीटची जर जे इलेक्ट्रोकार्डिओग्राम तुम्ही बघितला असाल त्याच्यामध्ये जो ग्राफ येतो त्याचा हा मिनिंग आहे प्रत्येक पॉईंटचा. ओके, प्रत्येक इंटरवलचा, प्रत्येक सेगमेंटचा. ओके, सो आता आपण आणखीन एक ॲनिमेशन व्हिडिओ बघूया की तो बघितल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होतील. ओके, सो 2 व्हिडिओ आपण आता बघायचे आहेत. एक इन डिटेल बघायचं आहे की ॲक्शन पोटेन्शियल, हार्टमध्ये ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झाल्यानंतर हार्टचं वर्किंग कसं होतं, हार्टची सायकल कशी कंप्लीट होते. ओके, आणि नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला बघायचं आहे की हे जे PQRST वेव्ज ज्या मिळतात त्याच्यामध्ये ॲक्च्युअली काय होतं. ओके, सो हे 2 ॲनिमेशन व्हिडिओ आता आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके, हा सगळा पार्ट तुम्हाला ॲनाटॉमीमध्ये झालेला आहे, तरी पण मी जस्ट तुम्हाला लक्षात राहावं, तुम्हाला जर तुमचे तेव्हा कन्सेप्ट क्लिअर झाले नसतील किंवा जर आता तुम्हाला जर काय आठवत नसेल म्हणून मी जस्ट रिव्हिजन म्हणून हे एक लेक्चर मी एक्स्ट्रा हे घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या ॲनाटॉमीच्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला समजण्यासाठी हे लेक्चर घेतलेलं आहे. ओके, सो सेकंड ॲनिमेशन व्हिडिओ आपण बघूया आता. The heart is essentially a muscle that contracts and pumps blood. It consists of specialized muscle cells called cardiac myocytes. The contraction of these cells is initiated by electrical impulses known as action potentials. Unlike skeletal muscles, which have to be stimulated by the nervous system, the heart generates its own electrical stimulation. In fact, a heart can keep on beating even when taken out of the body. The nervous system can make the heartbeats go faster or slower, but cannot generate them. The impulses start from a small group of myocytes called the pacemaker cells, which constitute the cardiac conduction system. These are modified myocytes that lose the ability to contract and become specialized for initiating and conducting action potentials. The SA node is the primary pacemaker of the heart. It initiates all heartbeats and controls heart rate. If the SA node is damaged, other parts of the conduction system may take over this role. The cells of the SA node fire spontaneously, generating action potentials that spread through the contractile myocytes of the atria. The myocytes are connected by gap junctions, which form channels that allow ions to flow from one cell to another. This enables electrical coupling of neighboring cells. An action potential in one cell triggers another action potential in its neighbor, and the signals propagate rapidly. The impulses reach the AV node, slow down a little to allow the atria to contract, then follow the conduction pathway and spread through the ventricular myocytes. Action potential generation and conduction are essential for all myocytes to act in synchrony. Pacemaker cells and contractile myocytes exhibit different forms of action potentials. Cells are polarized, meaning there is an electrical voltage across the cell membrane. In a resting cell, the membrane voltage, known as the resting membrane potential, is usually negative. This means the cell is more negative on the inside. At this resting state, there are concentration gradients of several ions across the cell membrane. More sodium and calcium outside the cell, and more potassium inside the cell. These gradients are maintained by several pumps that bring sodium and calcium out and potassium in. An action potential is essentially a brief reversal of electric polarity of the cell membrane and is produced by voltage-gated ion channels.
These channels are passageways for ions in and out of the cell, and as their names suggest, are regulated by membrane voltage. They open at some values of membrane potential and close at others. When membrane voltage increases and becomes less negative, the cell is less polarized and is said to be depolarized. Reversely, when membrane potential becomes more negative, the cell is repolarized. For an action potential to be generated, the membrane voltage must depolarize to a critical value called the threshold. The pacemaker cells of the SA node spontaneously fire about 80 action potentials per minute, each of which sets off a heartbeat, resulting in an average heart rate of 80 beats per minute. Pacemaker cells do not have a true resting potential. The voltage starts at about -60 millivolt and spontaneously moves upward until it reaches the threshold of -40 millivolts. This is due to action of so-called funny currents, present only in pacemaker cells. Funny channels open when membrane voltage becomes lower than -40 millivolts and allows slow influx of sodium. The resulting depolarization is known as pacemaker potential. At threshold, calcium channels open, calcium ions flow into the cell, further depolarizing the membrane. This results in the rising phase of the action potential. At the peak of depolarization, potassium channels open, calcium channels inactivate, potassium ions leave the cell, and the voltage returns to -60 millivolts. This corresponds to the falling phase of the action potential. The original ionic gradients are restored thanks to several ionic pumps, and the cycle starts over. Electrical impulses from the SA node spread through the conduction system into the contractile myocytes. These myocytes have a different set of ion channels. In addition, their sarcoplasmic reticulum, the SR, stores a large amount of calcium. They also contain myofibrils. The contractile cells have a stable resting potential of -90 millivolts and depolarize only when stimulated, usually by a neighboring myocyte. When a cell is depolarized, it has more sodium and calcium inside the cell. These positive ions leak through the gap junctions to the adjacent cell and bring the membrane voltage of this cell up to the threshold of -70 millivolts. At threshold, fast sodium channels open, creating a rapid sodium influx and a sharp rise in voltage. This is the depolarizing phase. L-type or slow calcium channels also open at -40 millivolts, causing a slow but steady influx. As the action potential nears its peak, sodium channels close quickly, voltage-gated potassium channels open, and these result in a small decrease in membrane potential, known as early repolarization phase. The calcium channels, however, remain open, and the potassium efflux is eventually balanced by the calcium influx. This keeps the membrane potential relatively stable for about 200 milliseconds, resulting in the plateau phase, characteristic of cardiac action potentials. Calcium is crucial in coupling electrical excitation to physical muscle contraction. The influx of calcium from the extracellular fluid, however, is not enough to induce contraction. Instead, it triggers a much greater calcium release from the SR in a process known as calcium-induced calcium release. Calcium then sets off muscle contraction by the same sliding filament mechanism described for skeletal muscle. The contraction starts about halfway through the plateau phase and lasts till the end of this phase. As calcium channels slowly close, potassium efflux predominates and membrane voltage returns to its resting value. Calcium is actively transported out of the cell and also back to the SR. The sodium-potassium pump then restores the ionic balance across the membrane. Because of the plateau phase, cardiac muscle stays contracted longer than skeletal muscle. This is necessary for expulsion of blood from the heart chambers. The absolute refractory period is also much longer, 250 milliseconds compared to 1 millisecond in skeletal muscle. This long refractory period is to make sure the muscle has relaxed before it can respond to a new stimulus and is essential in preventing summation and tetanus, which would stop the heart from beating. Thank you for watching.
ओके, सो आत्ता आपण जो ॲनिमेशन व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये इन डिटेल प्रोसेस दाखवली होती की ॲक्शन पोटेन्शियल आहे ते कसं जनरेट होतं आणि ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झाल्यानंतर कोणते कोणते आयन्स रिस्पॉन्सिबल आहेत फॉर द बीटिंग ऑफ हार्ट. ओके, सो हार्टची सायकल कंप्लीट होण्यासाठी कोणते कोणते आयन रिस्पॉन्सिबल आहेत, कोणते कोणते आयन चॅनल रिस्पॉन्सिबल आहेत फॉर कार्डियक सायकल. ओके, सो नेक्स्ट आपण अजून एक ॲनिमेशन व्हिडिओ बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जे आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम बघितलेला आहे त्याच्यामधले जे वेव